डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार विनोद निकोले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष वेधले। त्यांनी रेशन व्यवस्थेतील अडचणी, आरोग्य सुविधांची कमतरता आणि रिक्त पदे भरण्याची गरज अधोरेखित केली। निकोले म्हणाले की नव्याने विभक्त झालेल्या कुटुंबांना रेशन कार्डवर धान्य मिळावे आणि पिवळ्या रेशन कार्डसाठी दिली जाणारी दुय्यम प्रत न देता मूळ कार्डवरचं धान्य मिळावे। डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये रेशन कार्डचा इष्टांक पूर्ण झाल्यामुळे गरीब कुटुंबांना लाभ मिळत नसल्याने त्यांनी सांगितले आणि इष्टांक तातडीने वाढवण्याची मागणी केली। शहरी आणि ग्रामीण गरीब कुटुंबांनाही रेशन धान्याचा लाभ मिळावा असेही त्यांनी नमूद केले। तलासरी तालुक्यात मंजूर झालेल्या 100 खाटांच्या प्राथमिक रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता असूनही आर्थिक तरतूद न झाल्यामुळे बांधकाम सुरू नाही, यावर त्यांनी लक्ष वेधले आणि निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली। तसेच डहाणू व तलासरीतील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची रिक्त पदे भरली जावीत, अन्यथा नागरिकांना मूलभूत उपचारांसाठी अडचणी येतात असेही त्यांनी सांगितले। निकोले यांनी सर्व रिक्त पदे भरण्यासह नागरिकांच्या समस्यांसाठी सभागृहात सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला। अध्यक्ष महोदय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बाब क्रमांक 91 आणि पृष्ठ क्रमांक 67। अध्यक्ष महोदय, माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णतः रेशन व्यवस्था ही मजबूत करण्याकरिता मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो। खास करून जी मोठी कुटुंब आहेत आणि ज्यांचं पिवळे रेशन कार्ड आहे, मोठी कुटुंब असल्यामुळे ती कार्ड विभक्त केलं जातं आणि जी दुय्यम प्रत दिली जाते ती केसरी दिली जाते आणि त्याच्यामुळे त्या रेशन कार्डवर धान्य मिळत नाही। तर मी आपल्याद्वारे सरकारला विनंती करतो की पिवळे रेशन कार्डची दुय्यम प्रत देताना ती सुद्धा त्यांना पिवळी देण्यात यावी आणि त्या पिवळ्या कार्डवर सुद्धा धान्य मिळावे अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये तलासरी आणि डहाणू या 2 तालुक्यांमध्ये जो रेशन कार्डचा जो इष्टांक आहे तो 100% पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की हा जो इष्टांक आहे हा तिथे वाढवण्यात आला पाहिजे। वाढती लोकसंख्या पाहता जवळजवळ 20 ते 25 हे नवीन रेशन कार्डचे फॉर्म हे तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झालेले आहेत आणि इष्टांक हा 100% पूर्ण झाल्यामुळे त्यांना हे रेशन कार्ड मिळत नाही, त्यांना धान्य मिळत नाही। तर आपल्या माध्यमातून मी मागणी करतो की हा इष्टांक वाढला पाहिजे। त्याचप्रमाणे संपूर्ण शहरी भागामध्ये सुद्धा जी गरीब कुटुंब आहेत या कुटुंबांना सुद्धा या रेशन धान्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, बाब क्रमांक 124 आणि पृष्ठ क्रमांक 89। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये तलासरी तालुक्यामध्ये 30 ऑगस्ट 2024 रोजी 100 खाटांच्या प्राथमिक रुग्णालयाचे मंजुरी मिळाले, प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, परंतु अजूनही त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद न झाल्यामुळे ते अजूनही बांधकाम त्याचं पेंडिंग आहे, ते काम लवकरात लवकर सुरू करावं असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र 2 मिनिटं साहेब 2 मिनिटं प्राथमिक आरोग्य केंद्रामधील जी काही आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, अशा अनेक प्रकारची जी पदे रिक्त आहेत ही रिक्त पदाची लवकरात लवकर त्या ठिकाणी रिक्रुटमेंट झाली पाहिजे अशा प्रकारचे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।